विसरू नका. एकच 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 3, 4 आणि 5. एकच 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 3, 4 आणि 5. हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री रेवडेकर. शिवसत्ता टाइम्सच्या या कलाकार कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर मंडळी, 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांतांचे यांच्या मार्फत पनवेलमध्ये नाट्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. या नाट्य महोत्सवात ज्या कलाकारांनी आपलं सादरीकरण केलं आहे ते कलाकार आज शिवसत्ता टाइम्सच्या थिएटरमध्ये आले आहेत. आपल्यासोबत आहेत सायली, कोमल आणि तुषार. काय मग तुमचं शिवसत्ता टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत. कसं आहात? एकदम मस्त. त्याचपूर्वी थिएटर ऑफ रेलेव्हन्स म्हणजे नेमकं काय? कारण हे जे वाक्य आहे ते सगळ्यांना असं काहीतरी वेगळं आणि युनिक असं वाटतंय. काय सांगशील या वाक्याबद्दल? म्हणजे काय नेमकं आहे याच्यामध्ये? थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्य सिद्धांत आहे आणि 12 ऑगस्ट 1992 साली याचा जन्म झाला, याचं सूत्रपात झालं. आणि त्यामागची भूमिका याचसाठी होती की नाटक हे केवळ मनोरंजन किंवा नाटक म्हणजे केवळ प्रदर्शन यापुरतं मर्यादित न राहता नाटक हे परिवर्तन आणि माणसाला उन्मुक्त करणारा असावं. आज तुम्ही जर संपूर्ण जगभरात पाहिलं तर ज्या ज्या पद्धतीने थिएटर होतं किंवा ज्या फिलॉसॉफीज आधारित थिएटर होतं, तर एक थिएटर असं आहे जे केवळ एक प्रपोगंडा किंवा अजेंडा चालवण्यासाठी केलं जातं, ज्यामध्ये स्वतः पार्टी पॉलिटिक्स पण असतं, त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं आणि त्या पद्धतीने ते एक अजेंडा सेट करून थिएटर केलं जातं. एक थिएटर फक्त आणि फक्त प्रदर्शन, दिखावा किंवा आपण म्हणू शकतो की प्रस्तुती करा आणि आपले गल्ले भरा, ज्याला आपण सो कॉल्ड कमर्शियल किंवा प्रोफेशनल थिएटर म्हणतो, अशा पद्धतीने नाटक होतं ज्याच्याशी काही बांधिलकी हा प्रकार नसतो. त्यांना फक्त एवढंच मत असतं की आम्ही आमचे पैसे किंवा आमचे गल्ले कसे भरू. एक थिएटर जे सो कॉल्ड बुद्धिजीवी आहेत, जे म्हणतात की नाटक हे माध्यम आहे, माध्यम म्हणून केलं जातं. जर असंच माध्यम आहे तर आपण अनेक माध्यम जे चॅनल्स आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, त्यावर माध्यमाचाच वापर करून नको ते बोलतात, नको ते खोटं पसरवतात, भ्रमित करतात. मग माध्यम कसं असू शकतं? तिथे मंजुल भारद्वाज, रंगचिंतक मंजुल भारद्वाज हे या थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचे जनक आहेत आणि त्यांनी हे म्हटलंय की नाटक, थिएटर ऑफ रेलेव्हन्सचं नाटक किंवा हा नाट्य सिद्धांत हा मनुष्याला उन्मुक्त करणारं नाट्यदर्शन, नाट्य सिद्धांत आहे. आणि 1992 पासून म्हणजे आज 32 वर्ष हा नाट्य सिद्धांत फासिस्टवादी जेवढ्या ताकदी आहेत, वर्चस्ववादी जेवढ्या ताकदी आहेत, त्यांच्या विरुद्ध लढा देतोय रंगकर्माच्या माध्यमातून. तुझ्या तुझ्याकडे येते, जर बघायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका हा खूप मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्या तालुक्यामध्ये 3 दिवसाचा नाट्य महोत्सव आहे. काय सांगशील या नाटकांबद्दल नेमकं? नक्कीच, कारण सद्यस्थिती आपण पाहतोय तर खूप जगामध्ये घडामोडी होत आहेत आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताने हे जे नाटकांची थीम आहे ती खूप विशेष आहे आणि या नाट्य उत्सवाची थीम आहे की समतामूलक, वर्णवाद मुक्त आणि संविधान संमत भारतासाठी आम्ही या नाटकांचे प्रयोग करतो. त्याचबरोबर जर तू बघितलंस तर एकंदरीत पनवेलमध्ये तर हा नाट्य महोत्सव होणारच आहे. साधारण किती दिवसांचे आणि नेमकं काय असणार आहे या 3 दिवसांमध्ये? सुरुवातीला आम्ही एक दिवसाचे प्रयोग करायचो, पण आता पनवेलकरांचं जी एक आमच्यापासून अपेक्षा आहे किंवा आमच्या या नाट्य सिद्धांतासोबत, या नाट्य प्रवासासोबत त्यांनी जी एक साथ आम्हाला गेली 10 वर्ष दिली आहे, तर यासोबत त्यांना आम्ही 3 दिवसाचं एक नाट्य महोत्सव आम्ही आयोजित केलंय पनवेलमध्ये. आणि हो, 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिवस आहे. आतापर्यंत मराठी रंगभूमीवरती मनोरंजनासाठी नाटक व्हायचे, प्रबोधन यासाठी नाटकं व्हायची, मी म्हणेन कौटुंबिक नाटक, कॉमेडी नाटक, हे सगळं व्हायचं. पण परिवर्तन आणि रंगभूमी कुठे आहे? रंगभूमीसोबत विचार कुठे आहेत? आम्ही हेही ऐकलंय, वैचारिक नाटक काही चालत नाही हो, तुम्ही काहीतरी टाइमपास, हलकं फुलकं असं काहीतरी आणा. पण असं जर आहे तर मग आपण प्रेक्षकांना कोण समजतोय? कारण प्रेक्षक निश्चितच एक संदेश घेण्यापुरतं येत नाहीत, त्यांना आपल्या आयुष्यात परिवर्तन हवं असतं आणि त्यासाठी ते कलाकाराकडे जातात. साधी गोष्ट आहे, कुठलीही हिरोईन घ्या, कुठलाही हिरो घ्या, त्याने आपली हेअरस्टाईल चेंज केली का लगेच समाज ते फॉलो करायला लागतो. तर ही कलाकारांची जबाबदारी आहे की आपण केवळ भौतिक सुख द्यायचं प्रेक्षकांना,
का आपण वैचारिकरित्या त्यांना परिवर्तन करण्यासाठी प्रेरित करायचं. आणि असं परिवर्तन नाही की आज भिंतीचा कलर निळा होता तर उद्या सफेद करून टाकला, काल आपण साडी नेसत होतो तर आज आपण जीन्स पॅन्ट घालूया. नाही, आम्ही विचारांच्या परिवर्तनाचं बोलत आहोत. असं थिएटर जे प्रत्येकाशी रेलेव्हंट असेल, असं थिएटर जे प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरित करेल. आणि निश्चित जेव्हा आपण माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरित करण्याची गोष्ट करतो तेव्हा आपल्याला आपल्या आत पाहावं लागतं. मी कोण आहे, माझ्या जगण्याचं ध्येय काय आहे, मी या व्यवस्थेमध्ये कसा राहतोय, कशी राहतेय, माझं एक पुरुष म्हणून मी राहते, स्त्री म्हणून राहते का माणूस म्हणून जगते, या सगळ्या विषयांना आम्ही हात घातला. केवळ प्रश्नांनाच नाही तर त्या प्रश्नांचं सोल्युशनही आम्ही नाटकात देतो, पण ते रेडीमेड नसतं. हे थिएटर ऑफ रेलेव्हन्सचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नाटक एक, वेळ एक, प्रेक्षक 100 असतील, 500 असतील, 50 असतील, पण त्या सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे, त्या सगळ्यांचा शोध वेगवेगळा, त्या सगळ्यांची उत्तरं वेगवेगळी. सो यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करतो. आणि येस, आता मराठी रंगभूमी दिवस आहे, तर त्या दिवशी आम्ही रंगभूमीची एक नवीन व्याख्या, एक नवीन ओळख देत आहोत. जसं तुषार म्हणाले की वर्णवाद मुक्त, संविधान संमत आणि समतेची रंगभूमी आम्ही घेऊन येतो. त्यासाठी 3 नाटक आम्ही प्रस्तुत करणार आहोत. आणि ही तिन्ही नाटकं व्यवस्था परिवर्तनाची नाटकं आहेत. मान्य, सत्ता येते, सत्ता जाते, पण व्यवस्थेचा चेहरा बदलत नाही. आणि हीच व्यवस्था आहे जी माणसाला माणूस म्हणून घडू देत नाही, त्याचं सतत शोषण करत आलेली आहे वर्षानुवर्ष. आम्ही म्हणतोय की आता व्यवस्था परिवर्तनाची वेळ आली. आणि हो, ही जी 3 नाटकं आहेत, गोधडी आपली संस्कृती, लोकशास्त्र सावित्री आणि राजगती, ही तिन्ही नाटकं रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी लिखाण आणि त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. तुषार, जर बघितलं तर नाटकांची नावं देखील अशी युनिक आहेत. गोधडी, राजगती, लोकशास्त्री, सावित्री. या नाटकांच्या नावांबद्दल नेमकं काय सांगशील? हे कसं तयार करण्यात आलं एक वेगळंच? नक्कीच, जसं गोधडी आपण म्हणतो तर गोधडी आपल्या जीवाचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि गोधडीची संकल्पना पाहिली तर गोधडी आपल्या संपूर्ण भारतामध्ये, अगदी काश्मीर ते कन्याकुमारी, मणिपूर पासून ते मुंबईपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये असते. आणि तिचं स्वरूप बदललेलं असेल, तिची नावं बदललेली असतील, कारण भारत हा विविधतेचा देश आहे आणि तिकडचं वातावरण वेगळं आहे, तर त्यामुळे त्याची नावं वेगळी असू शकतात, पण प्रत्येकाच्या घरात असते. कारण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला दिलेला वारसा त्याच्यामध्ये आहे, एक विचार आहे, एक संवेदना आहे, एक जाणीव आहे, जी आपल्याला म्हणजे गोधडी कशी सगळ्यांना सामावून घेणारी आहे, तर तशाच पद्धतीने हे गोधडीची संकल्पना आहे जी सगळ्यांना सामावून घेते. लोकशास्त्र सावित्री म्हणजे लोकांमधून निर्माण झालेलं शास्त्र, की तर ते लोकशास्त्र सावित्री नाटक आहे. आणि याच्यामध्ये कसं की नाटकामध्येच आपले जे नृत्य आहेत किंवा आपली गाणी आहेत, ज्या ठिकाणी काय म्हणू शकतो त्याला की लोकसंस्कृती आहे, लोकसंगीत आहेत, भारुड असेल, कीर्तन असेल, तर जागर असेल, ह्याचा संदर्भ घेऊन लेखकाने लिखाण केलंय त्याचं. आणि जसं मंगलागौरीमध्ये म्हणतात ना की फू बाई फू, फुगाडी फू, तर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, का नाही झाली बाई सावित्री तू? तर असं आहे. आणि दुसरं राजगती म्हणजे राजकारण म्हटलं की सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की राजकारण खूप वाईट आहे, घाण आहे, ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मुळात आपण राजकारणाला पाहतो ना तर एकत्र पाहतो, पण तसं नाहीये. राजकारण खूप वेगळं आहे. आणि लेखकाने याचे 4 मुख्य बिंदू मांडलेत. त्याच्यामध्ये सत्ता आहे, व्यवस्था आहे, राजनैतिक चरित्र आहे आणि राजनीती आहे. तर ह्या वेगवेगळ्या आयामांनी ज्या वेळेला आपण पाहतो तर त्यावेळेला नक्कीच कळतं की राजकारण वाईट नाहीये. त्याची माझी एक नागरिक म्हणून याच्यामध्ये भूमिका आहे. ऍक्च्युली जेव्हा मानवतावाद या प्रक्रियेमध्ये कधीही आव्हानं क्रिएट झाली किंवा मनुष्यतेसाठी जेव्हा जेव्हा आव्हानं आली तेव्हा तेव्हा थिएटर ऑफ रेलेव्हन्सने आपली भूमिका बजावली आहे. आत्ताच आपण बघितलं, कोरोना काळ होता, 2 वर्ष आपण सगळेच जण कैद होतो. आम्हा कलाकारांसमोर एक खूप मोठं आव्हान होतं हे. तेव्हा कोविडमध्ये 2 वर्ष सगळेच जण घरात होते आणि खरं मुख्य प्रश्न जो होता तो म्हणजे कलाकार मंडळींचा. तेव्हा काय अनुभवलं तुम्ही? ऍक्च्युली आम्ही तेव्हाच नाशिकमध्ये नाट्य महोत्सव करून परतलो होतो कोविडच्या आधी. आणि आम्ही परतलो आणि लॉकडाऊन झालं. तर
फॉर्च्युनेटली म्हणता येईल की आम्ही सगळेजण एकत्रच होतो तेव्हा. तर त्यामुळे झालं हे की एकत्र असल्याने आमची ती क्रिएटिव्ह जी एनर्जी होती त्याला करायचं काय त्याचं, हे आम्ही प्रश्न सरांसमोर ठेवले. आणि तेव्हा मंजुल सरांनी आमच्यासमोर एक नवीन म्हणता येईल नवीन पायरी, नवीन मापदंड ठेवला की आता कलाकार म्हणून तुम्ही जगलात, आता वेळ आहे सृजनकार म्हणून जगण्याची, क्रिएटर्स म्हणून जगण्याची. कारण आता जगाला क्रिएटर्सची गरज आहे, जे जगाला घडवतील, निर्माण करतील. आणि त्यातली एक क्रिएटर म्हणजे सावित्रीबाई फुले, जिने आपला काळ रचला, एक क्रिएट केला. मग आम्ही सगळ्यांनीच हा शोध घेतला की आपण कसं या 10 वर्षात आम्ही कसं प्रेक्षकांना घडवलं, आम्ही स्वतः कसे घडलो, आम्ही आमच्या परिवाराला कसं घडवलं, समाजात असे कोणकोणते बिंदू आहेत ज्यांच्यावरती आम्ही काम केलं आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरित केलं. हे जेव्हा लिहायला आम्ही सुरुवात केली, मग आम्ही सगळ्यांनी लेख लिहिले. तेव्हा आम्ही रायटिंगमध्ये खूप म्हणजे लिखाणात आमची प्रक्रिया खूप जोमाने प्रवाहित झाली आणि आम्ही आमच्या आतली सावित्री कशी शोधली याकडे आम्ही प्रवास सुरू केला. तिथून मग जन्माला आलं नाटक लोकशास्त्र सावित्री. आणि मग मंजुल सरांनी आमच्या समोर हा प्रस्ताव ठेवला की तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी सावित्री शोधली आहे, तसंच प्रेक्षकांच्या आयुष्यात त्यांना सावित्री शोधण्यासाठी आपण प्रेरित करूया. कारण हे जे एक व्यवस्थेने अप्रोप्रिएशन करून ठेवलंय ना या थोर विचारकांचं, की सावित्रीने केवळ शिकवण्यापुरतं आंदोलन केलं. मग आमचा प्रश्न आहे की तूही शिकलीयस, हीही शिकलीये, हाही शिकलाय, मीही शिक्षित झाले, पण आपण सावित्री झालो का? तर आपल्याकडे उत्तर आहे नाही. मग सावित्री असणं म्हणजे नेमकं काय याचा शोध आम्ही या नाटकात मांडलाय. आणि हो, हे नाटक पितृसत्तात्मक व्यवस्थेवरती थेट प्रहार करणार आहे, जे केवळ महिलांविषयीच नाही तर ही व्यवस्था पुरुषांनाही कशी शोषित करते याकडेही आम्ही हे नाटक प्रस्तुत करतो. तुझी या नाटकात काय भूमिका असणार आहे हे आमच्या प्रेक्षकांना तरी कळू दे. येस, आम्ही या नाटकामध्ये आपले जे सामान्य जीवन पद्धती आहे त्यातनं घडणाऱ्या ज्या असामान्य गोष्टी आहेत ते आम्ही दाखवले. म्हणजे आपल्या एक समाजात जे 3 स्तर आपण बघतो, एक निम्न वर्ग असतो, एक मध्यम वर्ग असतो, एक उच्च वर्ग असतो. तर त्यातल्या मध्यम वर्गाची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी ती मध्यमवर्गीय महिला असण्याची भूमिका केली आहे. आणि तिची भूमिका अशी आहे की ती सुशिक्षित आहे, नोकरी करते, पगार आहे तिला, चांगलं समाजात स्थान आहे, सगळं उत्तम आहे, पण ती कुठेच नाही. एक तिघांना पण सेम क्वेश्चन विचारते. मला एक सांगा, नाटक तर सादर होतच, पण त्याचबरोबर खरी मेहनत असते ती प्रॅक्टिस. तेव्हा काय तुमची नेमकी मजा मस्ती असते त्यावेळेला? आमच्यासाठी नाटकाची तालीम म्हणजे मेंदूची मशागत आहे. कारण कुठलंही नाटक जेव्हा एक निर्माणाची प्रक्रिया असते तर त्या निर्माणाआधी आम्ही मंथन करतो त्या विषयात. जसं राजगतीविषयी सांगेन मी की राजगती नाटकाचं जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तर आमच्या मध्ये जेवढे कलाकार आहेत त्या प्रत्येकाचं एक म्हणणं होतं, आम्ही सरांना म्हटलंही होतं की सर राजकारण जरा बाजूला राहू, आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाही, आम्ही कलाकार आहोत, आम्ही रंगमंचावर येऊ, काम करू आणि बाजूला राहू. तेव्हा सर म्हणाले की रंगकर्म हे पहिलं राजनैतिक कर्म आहे. कारण कुठलाही रंग जर आपण पाहिला, जसं आता हा ग्रे कलर घातलाय, मी गव्हाळ रंग घातलाय, याने राखाडी, तिने ब्ल्यू, तर प्रत्येक रंग जर आपण पाहिला तर प्रत्येक रंगाचा एक विचार आहे आणि त्या विचाराची एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या विचारधारा आहे आणि त्या विचारधारांवर मग पूर्ण राजनैतिक प्रणाली जगाची कार्यरत आहे. जसं पांढरा रंग पाहिला तर सफेद, शांती, असे बरेच. तर मग रंगांचे आणि विचारांचे कर्म म्हणजे रंगकर्म. तर सर म्हणाले की कुठलंच थिएटर किंवा कुठलंच नाट्यकर्म हे राजनैतिक कर्माला वगळून राहू शकत नाही किंवा राजनैतिक भूमिकेशिवाय राहू शकत. तर मग तिथून आमची सुरुवात झाली आणि मग आम्ही भारतभर जिथे मंजुल सर स्वतः त्याचे फॅसिलिटेटर होते, आयडिओलॉग होते आणि त्यांनी जगभरातल्या युवकांना राजनैतिक दृष्टी संपन्नता साठी कार्यशाळा घेतल्या आणि संपूर्ण भारतभर त्याचे वर्कशॉप्स होत होते. अगदी दिल्ली, चंदीगड, परत पंजाब, हरियाणा, अजून अंबाला, गुरगाव या ठिकाणी त्या कार्यशाळा सुरू होत्या आणि तिथे प्रत्येक युवक येत होते, राजनैतिक प्रक्रियेला समजून घेत होते. राजकारण काय, कसं, म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती सत्तेवर बसतो, तो निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर पडतो, तिथे मी राजकारणापासून वेगळी कशी काय असू शकते. आणि राजगती नाटक हेच सांगतं की
तुम्ही राजनैतिक प्रक्रियेकडे पाठ फिरवू नका. कारण जेव्हा चांगली माणसं या राजनैतिक प्रोसेसमधून बाहेर पडतात किंवा त्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा राजकारणाची तीच अवस्था होते जी आज आहे. त्यामुळे सगळ्या चांगल्या व्यक्तींनी, सगळ्या नागरिकांनी, कारण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत पहिलं वाक्य लिहिलंय, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक. म्हणजे काय, तर आपण लोक, ज्यांच्यावर ही लोकशाही उभी आहे, त्या लोकांनी जर राजकारणाकडे पाठ फिरवली तर काय होणार. आणि हाच संदेश हे नाटक सांगतंय. आणि मग या प्रक्रियातून एक एक विचारधारा समजत की गांधींनी काय केलं, आंबेडकरांनी काय केलं, भगतसिंगने काय केलं, कार्ल मार्क्सची थिअरी काय सांगते. मग आता ज्या सगळ्या घडामोडी जागतिक होत आहेत, मग कोणीतरी म्हणतात ना की नेता हा फक्त चेहरा आहे, पण नेत्याच्या मागे जो मेंदू आहे तो भांडवलदारांचा आहे. मग ती सगळी कार्यप्रणाली जगभरात कशी सुरू आहे, आणि मग एक पिरामिड आहे जो पिरामिड वर्क करतो की काही टक्के लोक या बहुतांश लोकांचं कसं शोषण करतायत, आस्थेच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकारणाच्या नावावर, प्रांताच्या नावावर, भाषेच्या नावावर आणि जागांच्या, जमिनींच्या नावावर. तर ह्या सगळ्या मुद्द्यांना आम्ही मंथन केलं आणि मग हे नाटक निर्माण झालं. तर आमच्यासाठी तालीम म्हणजे एका विषयाला म्हणतात ना त्याच्यात चिंध्या करणं, त्याला समजणं, आणि मग ती मी शेतकऱ्याचं उदाहरण देईन की मंजू सर शेतकरी आहेत, आम्ही ती जमीन आहोत, ते नांगरतात आणि मग हे बीज नाटकाचं लावतात. आणि जेव्हा ते रोपित होतं तेव्हा मग ते कलाकार आम्ही तेवढ्याच ताकदीने ते परफॉर्म करतो. त्यालाच अनुसरून तुला एक प्रश्न विचारते. आताचं जे त्रिकूट राजकारण चालू आहे त्याबाबत तू काय सांगशील? आता राजगतीचा तुम्ही नाटकाचा विषय घेतलाय म्हणून तुला एक अनुसरण प्रश्न करते. आताचं जे राजकारण चालू आहे त्याविषयी तू काय सांगशील? बेसिकली मी म्हणेन आताचं जे सगळं सुरू आहे ते राजकारण नाही, ती राजनीती नाही. कारण राजनीती इतक्या खालच्या थराला जाऊन कधीच होऊ शकत नाही. आम्ही हे म्हणतो की राजनीती ही पवित्र आणि शुद्ध नीती आहे. म्हणजे जी व्यक्ती किंवा कोणताही समाज जो देवाला मानत असेल, तर ईश्वरानंतर जर कोणती नीती आहे जी मनुष्य कल्याणासाठी किंवा जनकल्याणासाठी काम करते तर ती राजनीती आहे. आता जे सगळं सुरू आहे ना ते सत्ता पिपासूपणा आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सगळेजण माझी खुर्ची, लिटरली त्यांचं असं सगळं सुरू आहे की इथून तिथून बेलकासारख्या एवढ्या मारणं सुरू आहे. बट इट इज नॉट पॉलिटिक्स. पॉलिटिकल प्रोसेस खूप पायस आहे आणि ती समजायची आहे तर नक्कीच राजगती नाटक पाहावं. कारण जसं कोमलनेही सुरुवातीला सांगितलं की आपण फक्त एक पक्ष बोलतो राजकारणाविषयी बोलताना की राजनीती, राजकारण, पॉलिटिक्स, पण बाकीचे 3 पक्ष आपण वगळून देतो. ते म्हणजे काय, सत्ता, पॉवर, व्यवस्था म्हणजे सिस्टम, आणि राजनैतिक चरित्र, जो व्यक्ती, पर्सन जो तिथे त्या खुर्चीवर बसला आहे. या 3 प्रक्रियांवर काम होतच नाही, यांना रेक्टिफिकेशनची प्रोसेस होतच नाही, आणि यांना जी रेक्टिफाय करते ती राजगती आहे. त्यामुळे राजनीती ही पवित्र नीती आहे. या सगळ्या 4ही आयामांना समजून जो व्यक्ती ज्या कोणालाही, मग तो व्यक्ती असू दे, संघटना असू दे, समाज असू दे, ज्यांना राजनैतिक प्रक्रियेमध्ये बदलाव आणायचा आहे, परिवर्तन आणायचं आहे, त्यांनी या 4ही आयामांना समजणं गरजेचं आहे. जसे की बघितलं, नाट्य सिद्धांतांच्या माध्यमातून काही वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात असं आम्ही ऐकून आहोत. तर काय वेगवेगळे उपक्रम नेमके घेण्यात येतात, काय सांगशील? मुळात कसं आहे की जसं थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांताचा आम्ही अभ्यास करतो आणि एक बघितली यात्रा तर 1992ला ज्यावेळेला आपल्या देशात दंगल सुरू होती तर त्यावेळेला रंगचिंतक मंजुल भारद्वाज आणि त्यांची टीम ज्या ठिकाणी दंगल होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रयोग केला. आणि कसं होतं की दंगलीमध्ये की त्यांची टीम जाऊन प्रयोग करते, तर पहिलं नाटकातील दृश्य होतं की मारो काटो आणि ते सगळं होतं आणि लोकांना वाटलं की अरे दंगल झाली, कोणतं तरी एका धर्मातील लोक आले मारायला. पण त्यांनी त्यांच्या टीम मध्ये सांगून ठेवलं होतं की कोणी आलं मारायला तरी तुम्ही स्टॅच्यू होऊन राहायचं, हलायचं नाही. आणि असं करत करत नाटक पुढे गेलं आणि नाटकातील शेवटचा संवाद होता जो त्या ठिकाणचा त्यावेळेला कलाकार बोलला की इन्सान जिंदाबाद. त्यावेळेला प्रेक्षक बोलले इन्सानियत जिंदाबाद. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 1500च्या पेक्षा जास्त प्रेक्षक नाटक पाहत होते आणि त्यांच्या हातामध्ये हत्यारं होती, तलवारी होती, हॉकी स्टिक होती, दगड होती, ती सगळी खाली गळून पडली होती. ती मानवता याच्यामधून निर्माण केली गेली. आणि दुसरं बघाल तर
50,000 बालमजुरांना शिक्षणाकडे वळवलं केवळ एका नाटकाच्या माध्यमातून, मेरा बचपन. तर असे असंख्य विषय आहेत, जसं महिलांच्या बाबतीत विषय आहेत, लहान मुलांच्या बाबतीतही विषय आहेत, आपल्या अडल्ट एक एज असतं त्याच्यामध्ये तेही विषय आहेत. असे प्रत्येक घटकातील म्हणजे मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये जिवंत आणि संवेदना जागृत ठेवणारे नाट्य सिद्धांत आहे, जे प्रत्येक वेळी माणसाला माणूस असण्याची जाणीव निर्माण करते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये केवळ आम्ही नाट्य प्रस्तुतीच नाही, म्हणजे हा एक आयाम झाला. यात आम्ही वर्कशॉप्स म्हणजे कार्यशाळाही असतात. त्या आम्ही मंजुळ सरांसोबत आम्हीही को फॅसिलिटेट करतो किंवा सर फॅसिलिटेट करत असतात, तिथे आमची परफॉर्मिंगची भूमिका असते. त्यानंतर राजकारण विषय असू दे, महिलांचा विषय असू दे, किंवा शिक्षणाचा विषय असू दे, यूथ सोबत काम करायचं असेल, लहान मुलांसोबत जे त्यांचे एक सेन्सिटिव्ह विषय असतात की चाइल्ड सेक्शुअल हॅरसमेंट सध्या सुरू आहे आणि हा आपल्याकडे डेटा आहे की 6 मुलांपैकी आपण 6 मुलांचा रेशिओ पकडला तर त्यातले 4 मुलं हे बाललैंगिक शोषणाच्या अधीन असतात, म्हणजे ते गेलेले असतात त्याच्यातनं. सो ह्या सगळ्या रेशिओ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्यांची नाट्य प्रस्तुती तयार करतो, क्रिएटिव्ह टीम्स तयार करतो, लिखाण करतो, लिखाणासाठी प्रेरित करतो, मीडिया वर्कशॉप्स असतात. सो प्रत्येकाला एक सर नेहमी म्हणतात की नाटक किंवा नाटकाची प्रक्रिया ही त्रिनेत्र ओपन करणारी आहे, आपला कन्सायन्स ओपन करणारी आहे, सत्य दर्शवणारी आहे आणि ते सत्य अनंत सत्यापर्यंत तुम्हाला घेऊन जातं. आपल्याला नेहमी वाटतं की आपण किनाऱ्यावरती उभे असतो, आपल्याला नेहमी वाटतं की अरे सूर्य तिथे अस्त झाला म्हणजे ते एंड आहे, पण ऍक्च्युली आपण त्या पॉइंटला, त्या होरायझनला गेल्यानंतर आपल्याला अजून एक होरायझन दिसतं. त्यामुळे ट्रूथ कधीच तेवढं नसतं जेवढं आपल्याला दिसतंय. आम्ही त्या अल्टिमेट ट्रूथच्या नेहमी शोधात आहोत आणि मी प्रत्येकाला प्रेरित करते की नाटकाच्या माध्यमातून तुम्हीही तुमची चर्निंग प्रोसेस सुरू करा की ज्याच्याने तुम्ही सत्यापर्यंत पोहोचाल. एक कलाकार म्हणून नेमकं आयुष्य कसं असतं, काय सांगशील? मुखवटे घालून एक आपण असं नेहमी म्हणतो की नाटक हे मुखवटे घालून आपण प्रस्तुती करतो. या प्रोसेसने माझ्या आयुष्यात मुखवटे काढण्याचं काम केलं. म्हणजे पहिलंच वाक्य अश्विनी नांदेडकर जी आमची एक म्हणतात ना आपल्या टीमची एक गँग लीडर असते, तर ती आमच्या टीमची लीडर आहे आणि तीच मला या प्रक्रियेत घेऊन आली आणि तिने पहिल्यांदाच मला सांगितलेलं की नवीन विश्वात पदार्पण करतेस, सगळे मुखवटे काढून पदार्पण कर. तेव्हा मला काही कळलं नाही की हा ठीक आहे आणि मी रिहर्सलला सुरुवात केली. पण तिथे मी पाहिलं की एक खूप क्रिएटिव्ह आणि खूप पॅशनेटली एक ग्रुप काम करत होता. तो ग्रुप वाक्यांमधले जे फुल स्टॉप्स असतात ना त्याच्यावरतीही तो अभ्यास करायचा, आपले अनहर्ड्स ऐकायचा, किंवा आमचं पहिलंच नाटक होतं अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स. असे आवाज जे आपण कधी ऐकत नाही किंवा ऐकूनही दुर्लक्षित करतो, असा आवाज आपला पहिला अंतर्ध्वनी असतो. तर त्या अंतर्ध्वनीविषयी आम्ही भाष्य करायचो. कला ही केवळ प्रॉडक्ट नाहीये, तर कलेतले तरंग आपल्याला कसे पॉझिटिव्ह किंवा एक कन्सायन्स कडे नेतात याविषयी आम्ही चर्चा करायला लागलो. स्वतःचा आवाज ऐकणं हे मी पहिल्यांदा अनुभवलं. तर हे जेव्हा एक प्रक्रिया सुरू झाली माझ्यासोबत, तेव्हा मला कळलं की अरे आपण केवळ नाटकातलेच मुखवटे नाही तर आपण आपल्या आयुष्यात जे जगण्याचे मुखवटे असतात ना तेही काढायला हवे. आणि ते जेव्हा आपण काढतो तेव्हा निश्चित आम्ही प्रेक्षकांनाही तो सत्याचा आरशा दर्शवण्यात आम्ही सक्सेसफुल होतो आणि तेही स्वतःचे मुखवटे काढतात. सो येस, आम्ही अनमास्क करतो. पनवेल मध्ये 3 दिवसाचा नाट्य महोत्सव होतोय, पनवेलकरांना काय आवाहन करशील? पनवेलकरांना आवाहन म्हणण्यापेक्षा मी पनवेलकरांना नेहमी सोबत घेऊन आम्ही चालू असं मी म्हणेन. आणि पनवेल पाहायला गेलं तर पनवेल मुंबईचंही द्वार आहे, पनवेल कोकणाचं द्वार आहे आणि एक अशी जागा जिथे आम्ही कलाकार म्हणून घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे आमच्या ज्या नाट्य कार्यशाळा किंवा तालमी ज्या होत्या त्या पनवेलच्याच भूमीत होत्या. आमचं शांतिवन किंवा ताराला एक ठिकाण आहे, तर निसर्गाच्या जवळ असणारी ही सगळी ठिकाण आहेत. आणि आम्ही कलाकार म्हणून जेव्हा घडायला सुरुवात झाली तर आम्ही तिथल्या मातीशी एकरूप झालो की ती माती काय आहे, निसर्ग काय आहे, सूर्य काय आहे, नदी काय आहे, हे सगळं समजण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि
जेव्हा सुरुवात केली होती तर विश्वास नव्हता बसत की अरे कलेचा आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध. कारण बेसिकली नाटक काय, आतापर्यंत नाटकाची एक अशीच परिभाषा पाहत आलोय ना, की 2 पावलं चालायचे, डायलॉग बोलायचे, अशी पोज द्यायची, असं थोडासा अँगल द्यायचा, झालं. मंजूचं काहीतरी वेगळंच करतायत, जेव्हा वेगळ्या प्रक्रिया करतात आपल्यासोबत. तेव्हा मग कळलं की नाटकाची जी व्यापकता आहे किंवा कलेची जी व्यापकता आहे ती स्वतःशी जोडण्याची पहिली प्रक्रिया आहे ना, की मी कुठलंही चरित्र किंवा कुठलीही भूमिका जेव्हा निभावते तर ती मी पहिली स्वतःशी जोडते. आणि ती स्वतःशी जोडण्याआधी मी सायली स्वतःशी कनेक्ट आहे का, निसर्गाशी कनेक्ट आहे का. म्हणजे निसर्गात जी पंचतत्व आहे ती पंचतत्व कुठे माझ्या आत आहे. तर त्या दोघांचंही जेव्हा कनेक्शन होईल तेव्हा मी नवनवीन गोष्टींसाठी स्वतःला तयार करते, समजते, माझ्या एका अवेकन स्टेटला पोहोचते जिथे मी स्वतःच्याही आतला आवाज ऐकायला सुरुवात करते. तेव्हा सर असं म्हणतो ना की कलाकार हा समाजाचा आवाज आहे, पण जेव्हा कलाकार स्वतःचा आवाज ऐकेल तेव्हाच तर तो समाजाचा आवाज बनू शकेल. त्यामुळे मग पनवेल पासून जी ही कलाकार म्हणून घडण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली, तर पनवेलची माती खूप जवळची आहे आमच्या प्रत्येकासाठी. आणि आम्ही जेव्हाही एक नवीन सुरुवात किंवा नवीन पुढाकार घेतो तो आम्ही पनवेल पासूनच केलेला आहे. आता हा नाट्य महोत्सवाचाही पुढाकार पनवेल पासून करतोय, तर पनवेलकरांना हेच आव्हान असेल की आतापर्यंत आम्ही जी आमची लोकप्रिय गाजलेली नाटकं आहेत म्हणजे लोकशास्त्र सावित्री आणि गोधडी, याला पनवेलकरांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. जिथे कुठेही गोधडी नाटकाविषयी काही असेल तर पनवेलकरांनी इतरांनाही कळवलं. तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमच्या प्रेक्षकांनी केलेलं आहे. पण आता मी त्यांना आवाहन करेन की राजगती हे नवं नाटक त्यांच्यासाठी येत आहे आणि सोबत ज्यांनी नाही पाहिलंय त्यांच्यासाठी ही 2 नाटकं आम्ही प्रस्तुत करणार आहोत. तर त्यांनी केवळ या प्रस्तुतीला नाही तर आपल्यासाठी ही एक रंग चळवळ आहे, एक विचारांची चळवळ आहे. त्या चळवळीला आपण पुढे घेऊन जाऊ, अगदी हातात हात सोबत धरून. आता जी सगळी नकारात्मकता किंवा आपल्याला वाटते की हे सगळं वाईट घडतंय त्या विकाराला बाजूला करून विवेकाला जावं. आणि जसं म्हणजे नाटकांच्या विषयी सायली सांगत होत्या तसं 3 तारखेला सायंकाळी 5 वाजता गोधडी नाटकाचा प्रयोग आहे. लोकशास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग 4 तारखेला सकाळी 11:30 वाजता आहे आणि 5 तारखेला राजगती नाटकाचा प्रयोग सकाळी 11:30 वाजता आहे. त्याचबरोबर तुषार, एकंदरीत बघायला गेलं तर आजकालची जी तरुण मंडळी आहे ती कुठेतरी मोबाईलच्या विश्वात वळली आहे पूर्णपणे. तर त्यांना नाटक म्हणलं तर काही असं लांबचे एकदम, तर त्यांना एक काय संदेश देशील? नक्कीच, की जसं मी लाईव्ह उदाहरण देतो तुम्हाला की नाटक म्हणजे काय, तर मी आपल्याला हात मिळवला. नाटक नीट व्यवस्थित, नाटक म्हणजे आता तुम्हाला स्पर्श जाणवतो. नाटक एक स्पर्श आहे. तुम्ही त्या गॅजेटमध्ये तुम्ही अडकून ज्या वेळेला पाहता तर त्यावेळेला ती संवेदना तशी जाणवते का, तर नाटक हे जिवंत ठेवतं. आणि एक हेही मी ऍड करेन इथे की आतापर्यंत काय झालंय, नाटक एक मर्यादित क्षेत्रापर्यंत आहे. बरोबर. जसं थिएटरमध्येच नाटक होतं, बरोबर. मग प्रेक्षक येणार थिएटरला बघणार. बरं असेही प्रेक्षक आहेत जे फक्त मध्यमवर्गीय, म्हणजे नाटकाचा प्रेक्षक म्हटला तर काय तर मध्यमवर्गीय थोडा चांगला पांढरपेशा वर्गातला एक क्राऊड नाटक पाहायला येतं. नाटक कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं नाही. तर आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या रंगकर्मींनी खरंच हा खूप मोठा पुढाकार घेतला की आम्ही नाटकाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेलो, नाटकाच्या विचारांना, संकल्पनांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो. ते कसं, तर आम्ही काय करतो, आमची जेव्हा आमच्या समोरही हा प्रश्न होता की अशा वैचारिक नाटकांना आपल्याला एक प्रेक्षक वर्ग घडवावा लागणार आहे. जी दृष्टी आपल्याला मिळाली ती दृष्टी आपल्याला त्यांनाही द्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी मग काय, तर आम्ही संवादाची माणसं आहोत, आम्ही संवाद करतो. तर संवादाचीच भूमिका घेऊन आम्ही थेट प्रेक्षकांना भेटायला सुरुवात केली. त्यामागची ही संकल्पना सरांनी आमच्या समोर ठेवली होती, ती म्हणजे कला उद्योजकता. आणि एक स्वतःचं कलात्मक तंत्र निर्माण करायचंय, उभं करायचंय. तर कला उद्योजकता ह्या संकल्पनेला आम्ही रुजवायला लागलो. ते म्हणजे काय, तर आमच्या नाटकाचे आम्हीच स्वामी, आम्हीच मालक आणि प्रेक्षक आमचे सहयोगी आणि सहभाग घेणारे. म्हणजे कलाकारांचा पुढाकार असणार आणि प्रेक्षकांचा सहभाग असणार. मग आम्ही प्रेक्षकांशी थेट प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीशी, मग तो कुठल्याही घटकातला असू दे, कुठल्याही स्तरातला असू दे, कुठल्याही प्रांतातला असू दे, समाजातले जेवढे स्तर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही भेटायला सुरुवात केली. आमची संकल्पना त्यांना सांगायला सुरुवात केली. नाटक काय आहे, कशासाठी करतो, आमची भूमिका काय आहे.
आणि मग त्यांना आवाहन केलं की तुम्ही नाटक पाहायला या. आणि असं करत करत एक एक प्रेक्षक आम्ही नाटकाला जोडला. मग अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा साधी घरकाम करणारी आमची मैत्रीण असो, अशा प्रत्येकाला आम्ही या नाट्य प्रक्रियेशी जोडलं. म्हणजे मी हेही उदाहरण देईन की आम्ही जेव्हा पुण्यात प्रयोग केला होता, तर पुण्यामध्ये अवघ्या 5 मिनिटं, बालगंधर्वपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर राहणारं कुटुंब होतं. ते म्हणाले की आम्ही एवढ्या जवळ राहत असून पण कधीच नाटक नाही पाहिलं, कधीच थिएटरला गेलो नाही. तर मग आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद केला तर ते म्हणाले आम्ही तुमच्या नाटकाला येऊ. नाटक पाहिल्यानंतर ते म्हणाले की जर नाटक असं असेल तर आम्ही नक्कीच नाटक पाहू. याने काय झालं, रंगभूमी पुढे गेली, नाटक पुढे गेलं, रंगभूमी समृद्ध झाली. अजून एक उदाहरण म्हणजे असंच आम्ही संवाद करत होतो, तर आम्ही एका वस्तीमध्ये गेलो. त्या वस्तीमध्ये वीट भट्टीत काम करणारे मजुरांची ती वस्ती होती आणि सगळे वीट भट्टीत काम करणारे, हातावर रोजगार मिळवणारे आपले कामगार. तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही असं असा विषय घेऊन आलोय, गोधडीच नाटकाचा प्रयोग होता आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही नाटक पाहायला इच्छुक आहात का? ते म्हणाले हो, इच्छुक आहोत. आता नाटक थिएटरला यायचं, थिएटरचं तिकीट तुम्हाला माहिती आहे कसे दर असतात, काय असतात, पण आम्ही सहयोगाची भूमिका ठेवतो. आणि मग त्या सहयोगाच्या भूमिकेमध्ये ते म्हणाले की आम्हाला नाटक पाहायचं, आम्ही येणार कॉन्ट्रीब्यूट करून. त्यांनी नाटकाचं तिकीट काढलं आणि नाटक पाहायला 25 जण आले. म्हणजे ही किती मोठी भूमिका आहे की जो कामगार स्वतः वीट एक एक वीट तयार करतो आणि त्या विटांनी अख्खं ऑडिटोरियम, अख्खं थिएटर उभं राहतं, पण कधी तो थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहत नाही. आणि ती सगळेजण नाटक पाहिले, त्यांना नाटक प्रचंड आवडलं. तर असे असंख्य अनुभव आहेत की आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. तर मी हेच म्हणेन की जे आता मोबाईल किंवा फिल्म्स किंवा सिरियल सिनेमामध्ये आहे तेही एक माध्यम आहे, पण आपण नाट्यकर्मींनी, रंगकर्मींनी नाटकाच्या विषयांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हवं, तर ते नक्कीच रंगभूमीपर्यंत येईल. जर बघायला गेलं तर जेव्हा तालीम चालू असते तेव्हा काय असं हास्यात्मक किस्से वगैरे तुमच्या बाबत काय असं होतं किंवा जास्त मस्तीखोर आणि खोडकर कोण आहे? बापरे, प्रचंड प्रचंड किस्से आहेत असे. म्हणजे त्याच्यावरती नाटक चालू असलं म्हणजे नाटक सुरू होत. कारण आम्ही जसं मी सांगितलं, आम्ही आयुष्याचं नाटक बंद केलं आहे. त्यामुळे जेव्हा विषयाची तालीम सुरू असते, सर कधीच एवढी 10 वर्षात सरांनी आम्हाला कधीच रेडीमेड स्क्रिप्ट दिली नाही, कधीच नाही. ते नेहमी आम्हाला सांगतात की या विषयामध्ये तुमची काय भूमिका आहे, तुमचा काय अभ्यास आहे, तुमचे काय अनुभव आहे, तुमची काय दृष्टी आहे, हे तुम्ही मांडा. त्याच्यावरती आपण खूप संवाद साधू, त्याचा किस काढू, एक डिस्कशन करू आणि मग त्याच्यातनं ते आम्हालाच दृश्य करायला प्रेरित करतात की तुम्ही दृश्यांची रचना करा. आणि मग त्याच्यावरती मग त्या दृश्यांची रचना करत ते कुठे, त्याचं अंतिम ध्येय काय आहे, मग ते नाटकाची हळूहळू म्हणजे जसं गोधडी या नाटकाविषयी सांगायचं झालं तर हे नाटक मुळातच आपल्या संस्कृतीचा शोध घेतंय. आपली मूळ संस्कृती काय आहे. आता संस्कृती म्हटल्यानंतर पहिले तर येतं की बाबा भाषा आपली मूळ संस्कृती आहे का, कपडे आहेत का, खाण्याचे पदार्थ आहेत का. तर ह्या सगळ्यांवरती आमचं डिस्कशन सुरू झालं. तर कपडे जर आपली मूळ संस्कृती आहे तर लहानपणी आपण असे कोणते कपडे घालून येतो आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपले कोणते कपडे असतात. सो कपड्यांपर्यंत आपली सीमित नाहीये, भाषेपर्यंत आपली संस्कृती सीमित नाहीये. मग आपली संस्कृती नेमकी कशात आहे याचा आम्ही शोध घ्यायला लागलो. आणि आम्ही एक्झॅक्टली म्हणजे ऍक्च्युली आम्हाला हे नाटक कसं सुरू होणार आहे हे कळेच ना. आम्ही सरांना विचारलं तर सर म्हणे की मी तुम्हाला उत्तर देणार नाही, कारण स्पून फीडिंग ही प्रक्रियाच नाहीये या प्रोसेसमध्ये, तुम्ही ठरवा. आणि हे एका दिग्दर्शकासाठी, एका नाटककारासाठी खूप महत्वाचा हा रोल मला वाटतो की आपल्या कलाकारांना तेवढी मुभा देणं की ग्रो ॲट युअर ओन स्पेस. तुम्ही तुमच्या जागेत स्वतः अंकुरित वाढा. तुम्ही तुमचं म्हणतात ना कद स्वतः निर्माण करा. हे नेहमी मंजू सरांचा हा फोर्टे आहे आणि म्हणून आम्हाला नाटक उभं करण्यात खूप मजा येते. त्यानंतर मग आम्ही त्या संस्कृतीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि म्हटलं हीच सुरुवात ठेवायची नाटकाची की आपण कलाकार रिहर्सलला तर जमलो, पण रिहर्सलला जमून करायचं काय. तर आम्ही या नाटकामध्ये संस्कृतीचा शोध घेत आम्ही आता प्रेक्षकांनाही त्या संस्कृतीच्या शोधात घेऊन जातो आणि मग एक एक
संस्कृतीच्या नावाखाली किती अशा अपसंस्कृती आहेत ज्या आपण आतापर्यंत फॉलो करत आलोय. सगळ्यात पहिले तर आपले सण ऍक्च्युली त्याच्यातलं सत्वच हरवलंय. आणि मी म्हणेन की त्याचा इतका बाजार आणि इतका इव्हेंट केला जातो खूप मोठा, की साधी गोष्ट आहे आपली दिवाळी. आजी आजोबांची जी दिवाळी असायची माझ्या लहानपणी, ती दिवाळी आणि आत्ताच्या दिवाळीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ताच नवरात्री होऊन गेली. नवरात्रमध्ये एक तो डीजेचा आवाज म्हणा, 9 रंगाचे 9 कलर्स म्हणा, ते लोक फॉलोही करतात. म्हणजे या सगळ्याच गोष्टी आहेत. आपण कधी हा विचार नाही करत की अरे या सणांना सेलिब्रेट करण्यामागचा हेतू काय आहे. आणि आपण हे म्हणतो की आपल्या सणांचे जेवढे पण उद्देश आहेत हे असत्यावर सत्याचा झालेला विजय आहे, असं आपण नेहमी म्हणतो. पण अजूनही सत्याचा विजय होत नाही. अजूनही असत्यच समाजात दिसतंय. म्हणजे आपण एकच दिवस महिलांची उन्मुक्तता साजरी करतो का? 9 दिवसच फक्त महिलांची पूजा होते का? ते 5च दिवस फक्त बुद्धीचा दैवत येतो का? या सगळ्या गोष्टींचा ना आम्ही जरा विचार केला. म्हटलं नाही, आपण आयुष्य तर सर्वकालिक आहे ना, आपण पूर्ण वेळ जगतो. श्वास काय आपण 9 दिवसांसाठी घेत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये आपण एक माणूस म्हणून, एक विवेकसंमत व्यक्ती म्हणून कुठे नेमकं कमी पडतोय याचा आम्ही शोध घेतला. आणि तिथे मग आपल्याला कळलं की अरे आपण निसर्गापासूनच अलिप्त होत जातोय. आणि भय ही संस्कृती आता जन्माला आली. सो जिथे जिथे भीती आहे तिथे तिथे खोटं आहे, पाखंड आहे, कर्मकांड आहे. आमचा या नाटकातनं आम्ही एक तर सर्वात पहिले जी आपली वर्णव्यवस्था आहे, जी वर्णव्यवस्था प्रत्येक वर्णाचं आपल्या वर्णात शोषण करते. म्हणजे आम्ही या पूर्ण वर्णव्यवस्थेच्याच विरोधात आहोत. संविधान येऊन सुद्धा जर आपल्या मानसिकतेत वर्णवादच बसलेला आहे तर मग कसला न्याय, कसली समानता, कसली समता, हे प्रश्न आम्ही या नाटकातनं उपस्थित केले. की वर्णवादाचा विरोध करूया, भय या अपसंस्कृतीला मोडून यातच उत्तर शोधूया. आणि हो, आम्हाला भय या अपसंस्कृतीत उत्तर मिळालंय की भ म्हणजे स्वतःवरचा असलेला भरोसा आणि य म्हणजे युक्ती. या दोघांचा समावेश करून चला आपण एक नवीन संस्कृतीचा निर्माण करूया, जी भयमुक्त असेल, जी सर्वांना एकत्र घेऊन जाणारी असेल. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना आम्ही हेच आवाहन करतो की संविधानाने जशी भारताची गोधडी विणली आहे, चला आपण सगळ्यांनी मिळून आपली पूर्ण जी एक पृथ्वी आहे ती एका गोधडी समान विणूया आणि सगळ्यांना मानवतेची ऊब देऊया. हे आमचं प्रत्येकाला आव्हान आहे. तर ही होती आपली कलाकार मंडळी सायली, तुषार आणि कोमल. तर पनवेलमध्ये 5 नोव्हेंबर पासून हा नाट्य महोत्सव सुरू होणार आहे. तुम्हाला या कलाकार मंडळींना नक्कीच भेटायचं असणार, हे तर आम्हाला आता निश्चितच कळलंय. तर या कलाकार मंडळींना भेटण्यासाठी तुम्हाला 3 ते 5 नोव्हेंबर पर्यंत पनवेलमध्ये जायचंय. जायला विसरू नका. आणि अशाच काही वेगवेगळ्या कलाकार मंडळींसोबत आम्हाला तुम्हाला पाहायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.